नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हाला हे चित्र बघून समजलं असेल आज आपण कोणती रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटत आहोत। आज आपण बघणार आहोत मटनची रेसिपी आपण बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, तमालपत्र घेतलेलं आहे 2 पानं, लसूण, लिंबू, हळद, घरगुती लाल मसाला, कांदा, टोमॅटो आणि मीठ आणि त्याच्यानंतर एव्हरेस्टचा मटण मसाला घेतलेला आहे। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यात आपण ही लसूण टाकून घेणार आहोत। आता इथे आपण लसूण टाकून तेलामध्ये घातलेलं आहे। लसूण झाल्यानंतर हे तमालपत्रीची 2 पानं आपण घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर चिरलेला कांदा, टोमॅटो हे चांगलं तेलावर कांदा चांगला मऊ होऊन द्यायचा आहे। मग आपण तेलावर चांगला कांदा मऊ झालेला आहे। आपण मीठ घालून घेऊया, म्हणजे कांदा लवकर मऊ होतो। तसं पण मटणामध्ये कांदा आपण मीठ घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण हे जे वाटण केलेलं आहे, बघू शकता तुम्ही, वाटण याचं आहे आपला सुखं खोबरं, कांदा भाजून घेतला आहे। त्याचं पण काळं वाटण बनवलेलं आहे। कांदा खोबरं चांगलं खरपूस खोबरं आपलं तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं। त्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं आणि थोडेसे खडे मसाले हे सगळं घालून हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं। बघू शकता इथे वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे। त्याच्यात आपण आपल्या घरी असलेले जगभरातले मसाले, मग तुमच्याकडे गरम मसाला असेल, धने पावडर असेल ती सुद्धा ॲड करू शकता। मी याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला घालणार आहे, त्याच्यामुळे धने पावडर आणि गरम मसाला मी ॲड केलेला नाही आहे। खडे मसालेसुद्धा वाटणामध्ये घेतलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त मसाले मी ॲड नाही केले। फक्त घरगुती लाल मसाला, हळद आणि हा एव्हरेस्टचा मटण मसाला आहे तो आपण घालून घेणार आहोत। मसाले सुद्धा चांगले तेलावर परतून घ्यायचे। बघू शकता आपलं वाटण त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2-3 वेळा असं धुवून जे घेतलेलं आहे ते आपण मटण याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत। मग कशी वाटते तुम्हाला रेसिपी? तोंडाला पाणी सुटले ना? या तर मग जेवायला। याच्यात आपण कांदा जेव्हा आपण घातलेला फोडणीला तेव्हा थोडंसं मीठ घातलेलं, आता आपण मीठ थोडंसं वरून घालणार आहोत। लिंबू पिळून घेऊया। मीठ आपण मगाशी थोडंसं घातलं, तर अजून थोडं मीठ मी ॲड सगळ्या
मसाला आपल्या पिसेसला लागला की आपण जे मगाशी वाटण वाटलेलं ते मिक्सरचं भांडं आहे त्याच भांड्यात पाणी घालून चिकनच्या मानाने मटण शिजण्यासाठी खूप वेळ लागतो. तर वेळेवर भरपूर पाणी घाला, वाफेवरही मस्त मटण शिजणार आहे. तरी पण मटण शिजण्यासाठी एक अर्धा तास. बघू शकता मटणाला आपली मस्तपैकी तरी आलेली आहे. आता हे झाकण ठेवून अर्धा तास आपण हे शिजवून घेऊया. वरून गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालून घेऊया. आपली रेसिपी तयार आहे. मस्त तरीसुद्धा आलेली आहे. तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन रेसिपीज तुमच्यासमोर मी सादर करत राहीन. तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. तर कशी वाटली मटण रेसिपी आणि कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर आजचं डेली रुटीन ब्लॉग शेअर करायचा होता पण खूप लाईट नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. मोबाईलसुद्धा चार्जिंग नव्हता. तर मटणची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली. आणि माझा एक मुलगा आहे छोटा चैतन्य, तो मगाचपासून मला सांगतोय रेसिपी चालू झाल्यापासून मला दाखव कॅमेऱ्यामध्ये, मला दाखव. तर बघा असा बसलाय माझ्याबरोबर. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. बघा माझं बघून तो सुद्धा आता मस्तपैकी बोलायला शिकलाय. सुट्ट्यांचे दिवस आहेत तर त्यांनासुद्धा उन्हाळी सुट्ट्या सगळ्यांनाच लागल्या असतील. तर मुलांना अशा वेगवेगळ्या रेसिपी घरी ट्राय करून देत जा. मुलंसुद्धा आवडीने खातील आणि त्यांची उन्हाळ्याची सुट्टीसुद्धा खूप मस्त जाईल. तर बघा असा एक कड आलेला आहे. अर्धा तास हे मटण गॅसवर राहू द्या आणि शिजलं की सर्व करा. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.